आजच्या या विशेष सत्रामध्ये आपले स्वागत आहे. आपल्या एका श्रोत्याने जे बी.एडचा अभ्यास करत आहेत, त्यांनी आपल्याला अभ्यासाचे काही नोट्स पाठवले आहेत. आणि खरं सांगायचं तर हे नोट्स वाचताना असं वाटलं की आपण सगळेच एका एका प्रवासावर निघालो आहोत. हा प्रवास आहे माहितीच्या अथांग समुद्रातून ज्ञान नावाचं बेट शोधण्याचा. तर आजचा आपला उद्देश फक्त या नोट्समधील संकल्पना वाचून दाखवणे नाही, तर त्यामागील खोल अर्थ शोधणे आहे. आपण आधी नकाशा समजून घेऊ. ज्ञान म्हणजे नक्की काय, मग तिथे पोचण्याचे विविध मार्ग कोणते आहेत ते पाहू, आणि शेवटी ते ज्ञान आपल्या व्यक्तिमत्वाचा, आपल्या अस्तित्वाचा भाग कसं बनतं, म्हणजे शिकण्याची प्रक्रिया कशी घडते याचा शोध घेऊ. चला या बौद्धिक प्रवासाला सुरुवात करूया. तर प्रवासाची सुरुवात करूया अगदी मूलभूत प्रश्नाने. ज्ञान म्हणजे काय? या नोट्समध्ये ना प्लेटो आणि जॉन लॉक सारख्या मोठ्या विचारवंतांची मतं आहेत. हो. प्लेटो म्हणतात की ज्ञान म्हणजे हं. अशी श्रद्धा जी खरी आणि सिद्ध झालेली असावी. तर लॉक यांच्या मते आपल्या मनातल्या कल्पनांपैकी कोणत्या बरोबर आणि कोणत्या चूक हं. हे समजण्याची क्षमता म्हणजे ज्ञान. हे थोडं जड वाटतंय नाही का? हो. आणि हे साहजिक आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर या नोट्सनुसार ज्ञान म्हणजे काय, तर एखाद्या विषयाबद्दलची आपली पक्की समज. ही समज आपल्याला पुस्तकं, अनुभव किंवा इतर अनेक स्रोतांमधून मिळते. पण गंमत अशी आहे की ज्ञान हे एकसंध नाही. त्याचेही प्रकार आहेत. उदाहरणार्थ तार्किक ज्ञान, जे आपण तर्क आणि अनुमानाने मिळवतो, जसं गणिताचं ज्ञान. आणि दुसरं म्हणजे अनुभवजन्य ज्ञान, हं. जे आपल्याला थेट अनुभवातून मिळतं. म्हणजे आगेजवळ गेल्यावर चटका लागतो हे ज्ञान. अगदी बरोबर. आणि ह्याच बरोबर येतं प्रायोगिक ज्ञान, जे शास्त्रज्ञ प्रयोगातून मिळवतात. आणि एक अतिशय गूढ प्रकार म्हणजे अंतःप्रेरक ज्ञान, इंट्युशन. अच्छा. म्हणजे आतून अचानक काहीतरी सुचतं, ज्याला कोणताही तार्किक आधार नसतो, पण ते खरं ठरतं. या सगळ्या प्रकारांमुळे ज्ञान ही संकल्पना खूप व्यापक बनते. इथेच एक व्यावहारिक मुद्दा येतो जो या नोट्समध्ये खूप छान मांडलाय. ज्ञान आणि कौशल्य यातला फरक. आपण अनेकदा हे शब्द समानार्थी म्हणून वापरतो, पण ते पूर्णपणे वेगळे आहेत. हो, अगदी. हे खरे आहे. मी यूट्यूबवर पाहून बिर्याणी बनवण्याचे शेकडो व्हिडिओ पाहिले आहेत. त्यामुळे मला ज्ञान भरपूर आहे की त्यात काय काय साहित्य लागतं, प्रक्रिया काय आहे. पण जेव्हा मी स्वतः बनवायला जातो तेव्हाच कळतं की कौशल्य येण्यासाठी किती सराव लागतो. तुम्ही अगदी अचूक उदाहरण दिलं. ज्ञान हे काय करायचं हे सांगतं, तर कौशल्य हे कसं करायचं हे शिकवतं. बरोबर. ज्ञान पुस्तकातून, इंटरनेटवरून सहज मिळवता येतं, ते दुसऱ्याला सांगता येतं. पण कौशल्य हे अनुभवातून, सरावातूनच अंगी बाणवावं लागतं. ते हस्तांतरित करता येत नाही. या नोट्समधलं एक वाक्य खूप महत्वाचं आहे. ज्ञानाचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे कौशल्य. आणि शिक्षकाच्या भूमिकेतून विचार केला तर विद्यार्थ्यांना केवळ माहिती देणं पुरेसं नाही, तर त्या माहितीचा वापर करण्याचं कौशल्य त्यांच्यात कसं विकसित होईल हे पाहणं महत्वाचं आहे. ठीक आहे. म्हणजे ज्ञान काय आहे आणि कौशल्यापेक्षा ते कसं वेगळं आहे हे स्पष्ट झालं. पण मग हे ज्ञान मिळवायचं कसं? ते काय आपल्या डोक्यात थेट डाउनलोड तर होत नाही. मग याचे मार्ग कोणते? इथे भारतीय आणि पाश्चात्य विचारधारेत एक रंजक फरक दिसतो. पाश्चात्य विचारवंत प्रामुख्याने 2 गोष्टींवर भर देतात. एक म्हणजे आपली ज्ञानेंद्रिय, ज्यातून आपण जग अनुभवतो. सेन्स एक्सपिरियन्स. हो. आणि दुसरी म्हणजे आपली तर्कबुद्धी, रिझन. पण भारतीय ज्ञानमीमांसेत ज्ञानाची 6 साधनं किंवा प्रमाणं सांगितली आहेत. अच्छा. या नोट्समध्ये त्यापैकी 4 प्रमुख साधनांवर लक्ष केंद्रित केलं आहे. चला तर मग हे मार्ग एक एक करून पाहूला. पहिला आहे प्रत्यक्ष. नावावरूनच कळतंय की हे थेट अनुभवाशी संबंधित असणार. हो. प्रत्यक्ष म्हणजे आपल्या 5 ज्ञानेंद्रियांनी, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचेने मिळवलेलं ज्ञान. फुलाचा रंग पाहणं, संगीत ऐकणं, हे सगळं बाह्य प्रत्यक्ष झालं. पण यात एक आंतरप्रत्यक्ष नावाचाही प्रकार आहे. म्हणजे सुख, दुःख, राग, आनंद या आपल्या आतल्या भावनांची होणारी थेट जाणीव. यासाठी कोणत्याही बाह्य इंद्रियाची गरज नसते. पण एक मिनिट. आपण जे पाहतो किंवा अनुभवतो ते नेहमीच खरं असतं का? कधी-कधी आपल्याला पाण्यात चमचा वाकडा दिसतो किंवा दोरीऐवजी साप दिसतो. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानावर पूर्णपणे विसंबून राहता येत नाही. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. म्हणूनच ज्ञानाचं दुसरं साधन येतं अनुमान. अनुमान म्हणजे जे थेट दिसत नाही, ते आधी मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे ओळखणं. अच्छा.
याचं साधं उदाहरण म्हणजे दुरून धूर दिसला की तिथे आग लागली असावी असा आपण तर्क करतो. आपण धूर पाहतो जो प्रत्यक्ष आहे, पण आगीचं अनुमान लावतो. पण अनुमान म्हणजे आपण गृहीतकांच्या आधारावर निष्कर्ष काढतो. यातही धोका आहेच. आपला मूळ आधारच चुकीचा असेल तर. जसं तुम्ही म्हणालात की धूर दिसतोय, पण तिथे आग नाही, तर फक्त धुकं असेल किंवा कोणी धुरळणी करत असेल तर. मग हे ज्ञान किती विश्वासार्ह मानायचं? बरोबर. म्हणूनच अनुमानाचेही प्रकार आहेत. पहिला आहे निगमी, डिडक्टिव्ह. यात आपण एका सामान्य नियमावरून विशिष्ट निष्कर्षापर्यंत येतो. जसं की सर्व मानव मर्त्य आहेत. हा झाला सामान्य नियम. हो. राम एक मानव आहे म्हणून राम मर्त्य आहे. हा झाला विशिष्ट निष्कर्ष. यात जर मूळ नियम बरोबर असतील तर निष्कर्ष चुकत नाही. आणि दुसरा प्रकार विगामी म्हणजे? इंडक्टिव्ह. तो याच्या अगदी उलट काम करतो. बरोबर. हो. विगामी अनुमानात आपण अनेक विशिष्ट उदाहरणांवरून एक सामान्य नियम तयार करतो. जसं की एक कावळा काळा दिसला, दुसरा दिसला, तिसरा दिसला. असं हजारो कावळे पाहिल्यावर आपण निष्कर्ष काढतो की सर्व कावळे काळे असतात. खरे. विज्ञानातले बहुतांश नियम याच पद्धतीने तयार झाले आहेत. आणि गंमत म्हणजे आजकाल आपण जे AI किंवा मशीन लर्निंग ऐकतो त्याचा मूळ पाया ह्याच विगामी अनुमानावर आहे. अरे वाह. ते हजारो लाखो मांजरींचे फोटो पाहून मांजर कशी दिसते हा एक सामान्य नियम तयार करते. त्यामुळे ही संकल्पना केवळ तत्वज्ञानापुरती मर्यादित नाहीये, तर आजच्या तंत्रज्ञानातही तितकीच महत्वाची आहे. वाह, हे खूपच रंजक आहे. आता तिसरं साधन आहे अंतःप्रज्ञा, इंट्युशन. हे मला नेहमीच खूप गूढ वाटलं आहे. सिक्स्थ सेन्स किंवा मनात आलेली गोष्ट. आणि ते गूढच आहे. कारण अंतःप्रज्ञा म्हणजे कोणतीही स्पष्ट तार्किक प्रक्रिया न वापरता किंवा ज्ञानेंद्रियांचा वापर न करता अचानक मिळणारे ज्ञान. हे ज्ञान कसं मिळालं हे आपल्याला सांगता येत नाही. अच्छा. अनेक महान वैज्ञानिक शोध, जसं आर्किमिडीजला आलेली युरेकाची कल्पना किंवा एखाद्या कलाकाराला सुचलेली अप्रतिम कलाकृती, यामागे अशीच अंतःप्रेरणा असते. अर्थात हे ज्ञान नेहमीच अचूक असेल याची खात्री देता येत नाही. आणि शेवटचं चौथं साधन आहे आप्तवचन किंवा शब्द. मला वाटतं आपलं बहुतेक शिक्षण याच मार्गाने होतं. नक्कीच. आप्तवचन म्हणजे विश्वासार्ह व्यक्ती, ग्रंथ किंवा तज्ज्ञाने सांगितलेलं ज्ञान स्वीकारणं. यालाच इंग्रजीत टेस्टिमनी किंवा ऑथॉरिटी म्हणतात. आपण इतिहास, विज्ञान यांसारखे विषय याच मार्गाने शिकतो. हो, बरोबर. न्यूटनने सांगितलेले नियम किंवा इतिहासकारांनी सांगितलेलं पानिपतचं युद्ध आपण खरं मानतो, कारण प्रत्येक गोष्ट आपण स्वतः अनुभवू किंवा सिद्ध करू शकत नाही. खरंय. पण इथे कळीचा मुद्दा हा आहे की ज्या व्यक्तीवर किंवा ग्रंथावर आपण विश्वास ठेवत आहोत तो खरोखरच आप्त म्हणजे विश्वासार्ह आहे का? आजच्या चुकीच्या माहितीच्या युगात म्हणजे एज ऑफ मिसइन्फॉर्मेशनमध्ये हा प्रश्न खूप महत्वाचा बनला आहे. ठीक आहे. म्हणजे ज्ञान मिळवण्याचे हे वेगवेगळे मार्ग आहेत. थेट अनुभव, तर्क, आतून आलेली प्रेरणा आणि इतरांवर ठेवलेला विश्वास. पण ज्ञान मिळवणं ही तर फक्त अर्धी लढाई झाली. ते आपल्या डोक्यात टिकायला हवं, त्याचा वापर करता यायला हवा. ही जी प्रक्रिया आहे, जिला आपण शिकणं म्हणतो, ती नक्की घडते कशी? मानसशास्त्र याबद्दल काय सांगतं? या नोट्समध्ये शिकण्याच्या प्रक्रियेबद्दल काही उत्कृष्ट मानसशास्त्रीय सिद्धांत दिले आहेत. यातला पहिला आहे जेरोम ब्रुनर यांचा अध्ययनाचे मार्ग. त्यांच्या मते आपलं शिकणं 3 टप्प्यांमधून जातं. पहिला टप्पा आहे निष्क्रिय मार्ग, इनॅक्टिव्ह मोड, जिथे आपण प्रत्यक्ष कृती करून शिकतो. लहान मूल जसं वस्तू हातात धरून, तोंडात घालून, फेकून शिकतं तसं. अरे, हे तर अगदी आपण भाषा कशी शिकतो तसंच आहे. लहानपणी आपण आधी चेंडू उचलतो, ही झाली कृती. मग पुस्तकात त्याचं चित्र पाहतो. बरोबर. तोच दुसरा टप्पा आहे प्रतिमात्मक मार्ग, आयकॉनिक मोड, जिथे आपण चित्रांच्या किंवा प्रतिमांच्या माध्यमातून शिकतो. आणि मग तिसरा टप्पा येतो. हो, प्रतिकात्मक मार्ग, सिम्बॉलिक मोड, जिथे आपण चेंडू हा शब्द शिकतो. या टप्प्यावर भाषा, चिन्ह आणि सूत्र यांच्या माध्यमातून अमूर्त संकल्पना शिकल्या जातात. ब्रुनर यांनी हीच नैसर्गिक प्रक्रिया एका सिद्धांतामध्ये मांडली आहे. म्हणजे कृती, चित्र आणि मग शब्द असा हा शिकण्याचा प्रवास आहे. यानंतर अल्बर्ट बांडुरा यांचा सामाजिक निरीक्षणात्मक सिद्धांत येतो.
हा सिद्धांत सांगतो की आपण सगळं काही स्वतःच्या अनुभवातूनच शिकत नाही, तर इतरांना पाहून त्यांचं अनुकरण करूनही शिकतो. म्हणजे मंकी सी मंकी डू सारखं. हो, पण ते तितकं सोपं नाही. बांडुरा म्हणतात की हे केवळ नक्कल करणे नाही, तर यामागे एक गुंतागुंतीची मानसिक प्रक्रिया आहे. त्यांनी 4 महत्वाचे टप्पे सांगितले. पहिला अवधान, अटेन्शन. लक्ष देणं. हो, म्हणजे ज्या व्यक्तीचे आपण निरीक्षण करत आहोत, तिच्या वागण्याकडे आपण लक्ष द्यायला हवं. आजूबाजूला खूप गोंगाट असेल किंवा आपलं लक्ष नसेल, तर आपण काहीच शिकू शकणार नाही. आणि नुसतं लक्ष देऊन उपयोग नाही, ते लक्षातही ठेवावं लागेल की नाही. बरोबर. मला वाटतं इथेच सराव किंवा रिव्हिजनचं महत्त्व येतं. आपण पाहिलेली गोष्ट मेंदूत साठवून ठेवण्याची ही प्रक्रिया म्हणजे धारण, रिटेन्शन. बरोबर. तिसरा टप्पा आहे कृती करण्याची क्षमता. म्हणजे आपण जे पाहिलं आहे ते प्रत्यक्ष करून पाहण्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता. आपल्यात असायला हवी. हो. आणि चौथा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे प्रेरणा, मोटिवेशन. आपण पाहिलेल्या वर्तनाचं अनुकरण करण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळायला हवी. जर एखाद्या चांगल्या वागणुकीबद्दल दुसऱ्याला बक्षीस मिळताना दिसलं तर आपणही तसं वागायला प्रवृत्त होतो. इथे मला एक प्रश्न पडतो. भांडुरांच्या सिद्धांतानुसार आपल्याला शिकण्यासाठी लक्ष आणि प्रेरणा लागते. पण विचार करा, एखाद्या विद्यार्थ्याचं पोट भरलेलं नसेल, त्याला घरात किंवा शाळेत असुरक्षित वाटत असेल, तर तो दुसऱ्याचं निरीक्षण करून शिकण्याइतकी मानसिक ऊर्जा तरी गोळा करू शकेल का? त्याची प्राथमिकता तर वेगळीच असेल. नीड्स अत्यंत महत्वाचा ठरतो. अच्छा. मास्लो यांनी माणसांच्या गरजा एका पिरॅमिडच्या रूपात मांडल्या आहेत. त्यांच्या मते जोपर्यंत पिरॅमिडच्या तळाशी असलेल्या गरजा पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत व्यक्ती वरच्या पातळीवरील गरजांचा विचार करू शकत नाही. म्हणजे या पिरॅमिडच्या सर्वात खाली आहेत आपल्या मूलभूत शारीरिक गरजा. अन्न, पाणी, निवारा, झोप या पूर्ण झाल्या की मग येते सुरक्षिततेची गरज. हो, त्यानंतर येते प्रेम आणि आपुलकीची गरज आणि मग सन्मानाची गरज. हो. आणि जेव्हा या सगळ्या गरजा पूर्ण होतात तेव्हाच व्यक्ती पिरॅमिडच्या सर्वात उंच टोकावर असलेल्या गरजेचा विचार करते. ती म्हणजे आत्मपूर्ती किंवा आत्मविकासाची गरज, सेल्फ ॲक्च्युलायझेशन. ज्ञान मिळवणे, शिकणे, स्वतःच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करणे, हे सगळं याच सर्वोच्च पातळीवर येतं. शिक्षण क्षेत्रात याचा अर्थ स्पष्ट आहे की जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मूलभूत शारीरिक, भावनिक आणि सुरक्षितेच्या गरजा पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत तो शिकण्यासारख्या उच्च पातळीवरील गोष्टींकडे पूर्णपणे लक्ष देऊ शकत नाही. अगदी. एक शिक्षक म्हणून हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर आज आपण या बीएडच्या नोट्सच्या आधारे एका मोठ्या प्रवासाचा आढावा घेतला. आपण ज्ञान म्हणजे काय हे समजून घेतलं. ते मिळवण्याचे वेगवेगळे, कधी खात्रीशीर तर कधी फसवे मार्ग पाहिले. आणि शेवटी ज्ञान मिळवण्यामागची आणि ते टिकून ठेवण्यामागची संपूर्ण मानसिक प्रक्रिया कशी काम करते हे पाहिलं. खरंय, आपण पाहिलं की ज्ञान मिळवण्याचा प्रत्येक मार्ग अपूर्ण आहे. प्रत्यक्ष कधीकधी फसवतं, अनुमान गृहीतकांवर अवलंबून असतं. आणि आप्तवचनासाठी समोरच्या व्यक्तीची विश्वासार्हता तपासावी लागते. हो, आणि मास्लोंच्या सिद्धांताने हे स्पष्ट केलं की शिकणं ही केवळ एक बौद्धिक क्रिया नाही, तर ती एक भावनिक आणि सामाजिक प्रक्रिया आहे, जिचा पाया आपल्या मूलभूत गरजांवर रचलेला आहे. या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो, जो श्रोत्यांनी पुढे घेऊन जावा. विचार करायला लावणारा सूर. या नोट्समध्ये माहिती आणि ज्ञान यातला फरक सांगितलाय. माहिती म्हणजे केवळ आकडे, तथ्य, डेटा. पण जेव्हा या माहितीवर प्रक्रिया केली जाते, तिचं विश्लेषण केलं जातं, तिचा संदर्भ समजून घेतला जातो, तेव्हा तिचं ज्ञानात रूपांतर होतं. आजच्या डिजिटल युगात आपल्यावर माहितीचा भडीमार होत आहे. व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स, सोशल मीडिया पोस्ट्स, ब्रेकिंग न्यूज. अशा परिस्थितीत या माहितीच्या महापुरातून खऱ्या अर्थाने ज्ञान कसे मिळवायचे? आणि एक शिक्षक म्हणून किंवा पालक म्हणून आपण पुढच्या पिढीला केवळ माहिती देण्याऐवजी ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी कसे प्रवृत्त करू शकतो?